जेवढे पोलीस कर्मचारी अधिकारी आहेत त्यांच्या माध्यमातून आज निवेदन देण्यात आलेलं आहे की जसं शिक्षक आमदार आहेत, पदवीधर आमदार आहेत, प्रत्येक महसूल विभागातून यांच्या समस्या जाणण्यासाठी, समस्याचा निपटारा करण्यासाठी यांच्यातून एक प्रतिनिधी विधिमंडळात पाठवण्याच्या संदर्भामध्ये निवेदन आहे। 7 पोलीस कर्मचारी अधिकारी जे काही निवृत्त आहेत त्यांना विधिमंडळात पाठवावं अशा प्रकारचे निवेदन आहे। खऱ्या अर्थानं पोलिसांच्या माध्यमातून देशाची, महाराष्ट्राची सेवा मोठ्या प्रमाणात होती आहे। 24 तास ऑनलाईन ड्युटी करून काही निवृत्त झालेले अधिकारी आहेत आणि त्यांच्या अनेक समस्याला तोंड फोडण्यासाठी किंवा विधिमंडळात आवाज उठवण्यासाठी एक हक्काचा माणूस असावा, आपला घरचा माणूस असावा, यासाठी हे निवेदन मला दिलेलं आहे। निश्चित सरकार दरबारी निवेदन देईल आणि त्याच्यावर चर्चा घडवण्याचं काम माझ्या माध्यमातून। माझं नाव त्र्यंबक गोविंदराव कौटकर, महाराष्ट्र संघटक। पूर्ण महाराष्ट्रामधून जी तळमळ आहे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची, अधिकाऱ्यांची, पोलीस खात्याला 5व्या वेतन आयोगापासून वंचित ठेवण्यात आलेलं आहे। भरपूर काही अडचणी आहेत आणि त्या अडचणी शिस्तीच्या नावाखाली आम्हाला कोणत्याही अधिकाऱ्यासमोर मांडता येत नाहीत। त्यामुळं आम्ही अडचणी घेऊनच डोक्यावर फिरत राहतो। आमच्या पगारीसुद्धा तुटपुंज्या आहेत। त्या पगारी तुटपुंज्याचं कारण 5व्या वेतन आयोगापासून जे GR गव्हर्नमेंटचे असतात त्या GRचा आम्हाला लाभ मिळू दिलेला नाही आणि तो लाभ नागपूरच्या काही लोकांनी तर आमच्या सेवानिवृत्त लोकांनी मिळून घेतलेला आहे। त्याप्रमाणे आमचा लाभ सर्वस्वी पूर्ण महाराष्ट्राला तो लाभ मिळावा आणि आमदार साहेबांनी आमचा विधानसभेला प्रस्ताव मंजूर करून घ्यावा अशी आमदार साहेबांना आम्ही कळकळीची विनंती केलेली आहे। त्यांनी आम्हाला होकारसुद्धा दिलेला आहे। आम्ही आमच्या अडचणी शिस्तीच्या नावाखाली सोडू शकत नसल्यामुळं आमचा कोणीतरी प्रतिनिधी समोर असावा याचा माननीय आमदार साहेबांनी सुद्धा काळजीपूर्वक विचार करून आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की मी विधिमंडळ मध्ये मांडून तुमच्या मागण्याला पाठपुरावा करून तुम्हाला मिळवून देतो असं माननीय आमदार साहेबांनी स्वतः सर्वांच्या साक्षीनं समोर सांगितलेलं आहे। नांदेड आणि परभणी येथील सेवानिवृत्त पोलीस अधिकारी कर्मचारी महाराष्ट्र आज शिवसेनेचे निष्ठावंत आमदार श्री राहुल पाटील साहेब यांना भेटण्यासाठी आलो। विषय असा आहे की जसे शिक्षकाचे आमदार आहेत त्याप्रमाणे सेवानिवृत्त पोलिसांचे विभागानुसार 7 आमदार व्हावेत, जेणेकरून पोलिसांच्या भरपूर समस्या आहेत त्या समस्या आजपर्यंत सोडण्यात आल्या नाहीत। तरी शासन दरबारी पोलिसाचा एक अधिकृत प्रतिनिधी असे एकूण 7 प्रतिनिधी विभागानुसार असावेत, त्यामुळे आमच्या समस्येला न्याय मिळेल आणि पोलीस हा इंग्रजांच्या काळापासून वेदना भोगत आहे आणि त्या वेदना आजही शिस्तीच्या माध्यमातून चालू आहेत, त्या दूर व्हाव्यात असा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे। आणि आमचा असा विश्वास आहे की माननीय राहुल पाटील साहेब हे विधानसभा अध्यक्ष यांना भेटून त्यांना ठराव देऊन विधानसभेमध्ये ठराव मांडतील आणि पोलिसांच्या वाचाला तोंड फोडतील। जय हिंद, जय महाराष्ट्र।